अशा आनंदामध्ये दूध शर्करा घेऊन म्हणजे कैलासून शिवजी भगवान गोपाळ कृष्णाला भेटण्यासाठी गोकुळामध्ये आले. शिवजीचा वेश बघितला, भगवे वस्त्र आहे, लांब लांब जटा आहे, कृष्ण आहे, धनु आहे, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळ्यात वासुकी सर्प आहे, डाव्या काठीमध्ये मागण्याची भिक्षाची झोळी आहे. भिक्षा मागत असताना यशोदा मातेचं घर आलं. भिक्षा यशोदेचा नियम होता, प्रतिदिन गोसावीला भिक्षा दिल्यानंतर प्रसाद ग्रहण करायचा. दासीला सांगितलं कोणी गोसावी बाहेर त्याला भिक्षा घाला. दासीने काही फळं धान्य गेली. शिवजी रूपी गोसावी उभा होते, भिक्षा देण्यासाठी गेले. शिवजी म्हणले मला ही भिक्षा नको आहे, इथे लहान मुली जन्माला आहे, तिला पाहण्याची मला भिक्षा हवी आहे. एवढी आतुरता शिवजींना लागली होती, त्यांचं संपूर्ण अंग थरथर कापू लागले. ध्यानाला तिथे बसले. दासी म्हणली गोसावी भिक्षा घेत नाहीये. इकडे भगवंताला समजलं कैलासून शिवजी आपल्या भेटण्यासाठी आले, रडायला सुरुवात केली. त्यांनाही आतुरता लागली होती. यशोदा मातेने समजवायचा प्रयत्न केला, समजत नाही. गोकुळातल्या सगळ्या गौरवी एकत्रित आल्या, भगवंताला समजवायचा प्रयत्न करतात. रडते माझे बाळक आणि समजा विचार आहे ना, काही केला समजत नाही. एक गौरव खिडकीजवळ आली, खिडकी उघडून बघितला. शिवजी तिथे ध्यानाला बसले होते, त्याचे ओठ फडफडत होते. त्या गौरवीला सांगितलं, त्या गौरवीला पाहिलं शिवजीचे ओठ फडफडत आहे. यशोदा मातेला बोलावून घेतलं. म्हणजे बघ, या गोसाव्याने काहीतरी जादूटोणा केलाय, म्हणजे आपल्या बाळावर म्हणून तो रडतोय. यशोदा माता घाबरून गेल्या. शेवटी शांडिल्य ऋषीला निमंत्रण करावं लागलं. शांडिल्य ऋषी तिथे आले, त्यांनी आपण दानाने जाणलं तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं हा दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष शिवजी भगवान गोपाळ कृष्णाला भेटण्यासाठी आहे. आणि जोपर्यंत त्या दोघांची भेटी होत नाही तोपर्यंत हा रडायचा थांबणार नाही. यशोदाला सांगितलं यांची भेटी झाल्याशिवाय रडायचा थांबणार नाही. यशोदा माता म्हटल्या, अहो आनंद वर्षाची तपश्चर्या भगवान परमात्मा पोटी जन्माला आला आणि एवढा लहान मुलगा आहे माझा, आणि गोसाव्याचा वेश जर बघितला तर भगवे वस्त्र आहे, लांब जाता उग्र डोळे आहेत, तुळशीच्या रुद्राक्षाच्या माळा आहेत, वासुकी सर्प आहे गळ्यामध्ये. माझा मुलगा जर समोर ठेवला तो जर भिला तर मी काय करू? शांडिल्य ऋषी म्हणले, अगं काळजी करू नको, हा तुझा बाळ म्हणजे काळाचा काळ आहे, त्याला काही होणार नाही. शांडिल्य ऋषीची आज्ञामुळे यशोदा माता तयार झाल्या. दुष्टमणी सुंदर भगवंताचं रूप सजवलेलं आहे आणि शिवजीच्या पुढ्यामध्ये यशोदा माता भगवंताला घेऊन बसलेल्या आहे. भगवान गोपाळ कृष्ण हे शिवजीकडे पाहिलं, शिवजीने भगवान गोपाळ कृष्णाकडे पाहिलं. हरिहराची भेट झाली, एवढा परमानंद झाला शिवजीला. भगवान शिवजीने यशोदाच्या मंदिरामध्ये भगवंताला उचललं आणि कैलास आनंदाला प्राप्त झाले. ज्यावेळेस कैलास आनंदाच्या समाधीतून शिवजी बाहेर आले आणि यशोदा मातेकडे भगवंताला देत असताना शिवजी म्हणतात, एवढ्या लीला माझी तृप्ती झालेली नाही, मी तुझ्या लीला पाहण्यासाठी गोकुळ सोडून जाणार नाही. पण आजही गोकुळाच्या बाहेर आशिश्वर महादेवाचं मंदिर आहे, तिथे आजही शिवजी भगवान गोपाळ कृष्णाच्या लीला पाहण्यासाठी आजही उभे आहेत. इकडे कंसाची भैरी अवस्था, सगळ्यांना भगवंताला मारण्यासाठी पाठवलेला आहे, पुतणेला पाठवलेला आहे, पुतणेचा वध केलेला आहे, महाबळाला पाठवलेला आहे, अनेक राक्षसाला भगवंताला मारण्यासाठी पाठव. का मारणे बालकोणी अवघे दैत्य काळी पडली, कागासुरे, बगसुरे, रिटासुरे, अरिष्टासुरे, त्यांना सगळ्यांना पाठवलेला आहे. कागासुर कुणाला म्हणावं? या असुराचं कावळ्याप्रमाणे शरीर होतं म्हणून त्याला कागासुर असं म्हटलेलं आहे. लक्षात याचा विचार जर करायचा असेल, जो काकदृष्टीचा असतो त्यालाच कागासुर म्हटलेला आहे. कावळा म्हशीच्या चांगल्या जागेवर बसत नाही, जिथे जतन झाली तिथे बसतो आणि त्वचा मारतो. तसं व्यवहारामध्ये जे माणसं सगुण पाहत नाही आणि अवगुण पाहतात आणि त्याची शब्दाने निंदा करतात समाजामध्ये, त्यालाच कागासुर म्हटलेले आहे.